जयंत पाटलांचा टोमणा, नदीत होड्या जास्त झाल्या की शहाण्याने काठ सोडू नये, विशाल पाटील कधी काय करेल याचा नेम नाही। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर थेट नाव न घेता जोरदार फटकेबाजी केली। सांगलीवाडी येथे होड्यांच्या स्पर्धेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी नदीत जास्त होड्या झाल्या की शहाण्याने काठ कधी सोडू नये, आमच्यातले अनेक जण तिकडे गेले आहेत, त्यांना कदाचित विशालनेच सांगितले असेल, पण विशाल पाटील कधी काय करेल याचा नेम नाही असा चिमटा काढला। या वक्तव्यावर प्रेक्षकांमध्ये चांगलाच हशा पिकला। राहता राहिला प्रश्न आमच्या सुहास बाबर साहेबांचा अनेक होड्या असल्यामुळे त्यांच्या समोर चिंता आहे, त्यामुळे नदीत लई होड्या असल्या तर शहाण्याने काठ सोडू नये, त्यामुळे कोण कुठल्या होडीत बसलाय याचा जरा कळायला अवघड असतं। त्यामुळं आता ही आमच्याकडची लई गरज विशालने सांगितलं असेल तिकडे जाऊन। मला डाऊट आहे विशाल काय कधी करेल ते। आधी एक आता सांगलीकरांना उत्सुकता काय, 2029 ला विधानसभेचं तिकीट तुम्ही कुणाला दिलं? जाऊ दे, विनोदाचा भाग हे काय। यावेळी व्यासपीठावर मंत्री जया गोरे, खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। पाटील म्हणाले, आमदार सुहास बाबरही तिकडे गेले आहेत। नदीत लय होड्या असल्या की कोण कुठल्या होडीत बसले ते कळायला अवघड होतं। आता 2019 ला कोण कोणाला उमेदवारी देतो हे बघण्याची उत्सुकता आहे। त्यांच्या या टोमण्यांनी राजकीय चर्चांना उधाण आलं आहे।